हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्र वापरले जातात. काही लोक समरीला सिनॉप्सिस म्हणतात, सिनॉप्सिसला समरी म्हणतात. पण संशोधन प्रस्ताव आणि संशोधन गोषवारा या दोन्ही संकल्पनेमध्ये फरक जो आहे तो फरक दिसून येतो. कारण संशोधन प्रस्ताव आणि संशोधनाचा सारांश या दोघांची जी संरचना आहे त्या संरचनेमध्ये तफावत जी आहे ती तफावत दिसून येतो. तर साधारणतः संशोधन प्रस्ताव म्हणजे काय? तर संशोधन प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित संशोधनासाठी सादर करायची जी रूपरेषा असते, या रूपरेषेसंदर्भात तपशीलवार स्वरूपाचं केलेलं विवेचन आहे. म्हणजे संशोधन प्रस्ताव किंवा संशोधन आराखडा तयार करत असताना संशोधन झालेलं नसतं, तर संशोधनाचं सुरुवात करायची असते. मग संशोधनाची सुरुवात करताना हे संशोधन कशा प्रकारे पार पाडलं जाईल या संदर्भातली जी रूपरेषा असते किंवा या संदर्भातला जो तपशील असतो, या तपशिलाचं विवेचन हे संशोधन प्रस्तावामध्ये केलं जात असतं. म्हणून संशोधन प्रस्ताव हा साधारणतः भविष्यामध्ये जे संशोधन करायचं आहे या संशोधनासंदर्भात एक प्लॅनिंग किंवा नियोजन असतं, किंवा भविष्यात जे संशोधनासाठी ज्या ज्या योजना अंमलात आणल्या जाणार या योजनेचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो. म्हणून या सर्व कृती भविष्यात करावयाच्या असल्यामुळे संशोधन प्रस्तावाचं लेखन करताना साधारणतः भविष्य काळाला महत्त्व देणारी भाषा जी आहे त्या भाषेचा वापर केला जातो. संशोधन प्रस्ताव हा साधारणतः संशोधन पदवीसाठी ज्यावेळी प्रवेश घेतो, या प्रवेश घेतेवेळी संशोधनासंदर्भातली जी कार्ययोजना आहे ही कार्ययोजनाची मांडणी करणं असतं. एखादा PhD असेल, MPhil असेल किंवा संशोधनाची कोणतीही पदवी असेल, तर या संशोधनाच्या पदवीसाठी जेव्हा प्रवेश घेतो त्यावेळेस आपण संशोधन कोणत्या मार्गाने करणार आहोत तर या संदर्भातला कच्चा आराखडा जो आहे तो कच्चा आराखडा किंवा एक संशोधनाची एक कच्ची कार्ययोजना जी आहे या कार्ययोजनेचा संशोधन प्रस्ताव जो आहे तो संशोधन प्रस्तावामध्ये किंवा सिनॉप्सिस ज्याला म्हणतात या सिनॉप्सिस मध्ये समावेश केलेला असतो. पण सिनॉप्सिस पेक्षा संशोधनाचा सारांश किंवा समरी किंवा गोषवारा ही अलग गोष्ट आहे. संशोधनाचा सारांश किंवा संशोधनाचा गोषवारा केव्हा लिहिला जातो? जेव्हा आपलं संशोधन कार्य पूर्ण झालेलं आहे, जे संशोधन कार्य जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे किंवा आपलं संशोधन कार्य जे आहे ते संशोधन कार्य हे पूर्ण झालेलं आहे आणि संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर संशोधनासंदर्भात जो सादर केला जाणारा जो सविस्तर अहवाल आहे म्हणजे संशोधन प्रबंध म्हणजे थेसिस किंवा डेझर्टेशन सादर करण्याच्या आधी संशोधनासंदर्भात एक सविस्तर अहवाल जो असतो या सविस्तर अहवालाला रिसर्च समरी असं देखील म्हटलं जातं. आता रिसर्च जी समरी असते ती संशोधन कार्याबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये पण संशोधनाची अचूक कल्पना देण्यासाठी सखोल वर्णन करून सारांश लिहिला जातो. म्हणजे आपण जे संशोधन केलेलं आहे हे संशोधन ज्या संस्थेमध्ये केलेलं आहे त्या संस्थेपर्यंत किंवा ज्या मार्गदर्शकाच्या अंडर केलं आहे त्या मार्गदर्शकापर्यंत किंवा संशोधनाची तपासणी करणारे जे परीक्षक आहेत या परीक्षकांना आपल्या संशोधनामध्ये नेमकं आपण काय काय केलेलं आहे या संदर्भात आपल्या कामासंदर्भात एक संक्षिप्त पण सखोल वर्णन केलेला जो अहवाल असतो
त्याला रिसर्च समरी असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने